आयुष्यातला हा माझा पहिला वॉटरफॉल रॅपलिंगचा अनुभव होणार होता, जो घेण्यासाठी मी खूप एक्सायटेड होतो. पण त्या दिवशी आमच्या वाटेला अशा काही अडचणी येणार होत्या, ज्यामुळे माझा हा ट्रिप अजून ॲडव्हेंचरस होणार आहे याची मला काही कल्पनाच नव्हती. कोणताही माणूस आता वाहून जाईल. जय शिवराय मित्रांनो, मी विजय आणि स्वागत करतो तुमचं आजच्या अजून एका भन्नाट असा ॲडव्हेंचर बनल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजची जी आपण ॲक्टिव्हिटी आपली जी आजची ॲक्टिव्हिटी आहे वॉटरफॉल रॅपलिंगची, आणि आजची आपण ही वॉटरफॉल रॅपलिंगची ॲक्टिव्हिटी का करणार आहोत आणि त्याच्या अल्टरनेटमध्ये आपण वेगळं काय करणार होतो हे मी तुम्हाला पुढे जाऊन व्हिडिओच्या पुढे जाऊन सांगत जाईन. का ते आपल्यासोबत आता म्हणजे येताना वाटेत आमच्यासोबत काय काय सीन झालं आणि त्यामुळे आम्हाला ते दुसरी ॲक्टिव्हिटी आमची का कॅन्सल झाली ते, आणि त्यामुळे आता आम्ही इकडे का आलो ना हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेन. तसं मित्रांनो, आजची ही ट्रिप आहे ती खरं तर निघालेली मोरुशीचा भैरवगड करायला. पण त्या एका रात्रीत पावसाचा जोर इतका काही वाढला की टीम लीडरला मोरुशीचा प्लॅन कॅन्सल करावा लागला, आणि त्यामुळे ते आता आम्हाला तिकडेच जवळ असलेल्या एका वॉटरफॉलला रॅपलिंगसाठी घेऊन जाणार होते. पत्थर पे पैर दे, पत्थर पे हाथ पकडो. मित्रांनो, तुम्हाला तो वॉटरफॉल आता इथून दिसत नसेल बहुतेक, पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. तो बघा तिथे मोठा असा लांब असा पसरलेला जो वॉटरफॉल आहे ना तो पडतोय, आणि तिथून म्हणजे तिकडे नाही, आम्हाला मे बी तिकडेच किंवा दुसरीकडे कुठे आम्हाला रॅपलिंग करायला जायचं आहे. पण तोही चांगला वॉटरफॉल आहे जिकडून आम्ही रॅपलिंग करत करत खाली येणार आहे. तो 200 फीटचा वॉटरफॉल आहे. तर तसं सांगायचं गेलं तर माझा हा दोन्हीकडचा पहिला अनुभव. जर मी मोरुशीच्या गडावर गेलो असतो तरी पण माझा रॅपलिंग आणि क्लाइम्बिंगचा तो पहिलाच अनुभव असला असता, आणि इथे वॉटरफॉलला आलो तर हाही माझा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे दोन्ही माझ्यासाठी तसं काही सेमच आहे. दिसत नव्हतं मागे पुढे, पण आता दिसत आहे. वाव मित्रांनो, काय नजारा आहे, खूप सुंदर. तुम्हाला हा बघा, अशक्य सुंदर सह्याद्री. इथलं जे नेचरचे म्हणजे इथला जो निसर्ग दिसतो, इथलं जे निसर्गाचं रुद्र अवतार किंवा पर्वताचं जे रूप असतं ना ते काहीतरी औरच आहे. म्हणजे काहीतरी ते नेक्स्ट लेवल किंवा जास्त असं अभेद्य वाटतं मला. म्हणजे जास्त व्ह्यू नाही बघायला भेटले, पण वाटेतून जाता जाता जे काय आम्हाला व्ह्यू बघायला भेटले ना ते इन्सेन होते, म्हणजे एकदम असे तोडू होते. हे बघा, तिकडे एक वॉटरफॉल आहे, तो बघा दिसतोय तिकडे वर. अजूनही त्या झाडाच्या वर दिसत होतं बघा, तो बघा तो 2, तिकडे 3. खूप सारे मोठे वॉटरफॉल आहे तिकडे. म्हणजे लांबूनच याचा असे एकदम मोठे वाटत आहेत ना की जवळून. तर कारण की पाऊस रात्रभर खूप पडला आहे ना, त्यामुळे वॉटरफॉल सगळे ना ओव्हरफ्लो झाले, सगळे धो भरून वाहत.
माशाची तस्करी होते इथे. त्याच्या पाण्याचा जोरजोरात आवाज येतो सगळीकडे. एकदम स्लोली पाणी वाहतं. भैया एकदम खतरनाक आहे, खतरनाक. त्यामुळे एक विचित्र प्रकारचा आवाज इकडे क्रिएट होतो. इकडून मोठे आतमध्ये आणि त्यामुळे पाणी भरून भरून बाहेर परत येते, त्यामुळे तिथे आवाज निर्माण होतो. असली फुलं खूप दिसतात. हे बघा, हे बघा, हे बघा. ही कसली फुलं आहेत ना, मला कमेंटमध्ये सांगा की या फुलांचं नाव काय. मला माहिती नाही काय, त्यामुळे तुम्हाला विचारतो. जवळजवळ अर्धा पाऊण तास चालल्यानंतर आम्ही फायनली वॉटरफॉलच्या जवळ येऊन पोहोचलो. खिचडा आणि गोंधळ तुम्हाला बघायला भेटतो. पण इथून आता ह्याचाच वापर करून सगळेजण आता एका वेळी 2-2 जण खाली सोडले. पाण्याचा फोर्स बघू शकता तुम्ही. पूर्ण लाल लाल पाणी येतं. एवढं उंचावरचा पहिल्यांदा खाली जाणार आहे. फायनली आता खूप वेळाच्या कष्टानंतर 2-3 तास वाट बघितल्यानंतर माझा नंबर आता आला आणि आता मी रात्रीपर्यंत पहिल्यांदा खाली जाणार आहे. तर बघूया आता कसा असेल माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे थोडी भीती वाटते. म्हणजे अंग दुखतं ते वेगळंच आहे.
धीरे, बहुत धीरे धीरे खड़ा रहे उधर ही, एकदम धीरे धीरे. वाहता माणूस गेला असता. एवढ्या या पाण्याला फ्लो आहे ना, सहज कोणताही माणूस असा वाहून जाईल. तो आत्ता इकडून जाता जाता वाचला पूर्ण या पाण्यातून. त्यामुळे आता आम्ही ठरवले की बाबा जेव्हा बाकीचा ग्रुप येईल, प्रॉपर चैन आम्हाला मिळेल तरच आम्ही इकडून जाणार. कारण त्या पाण्याला आता तो पूर्ण पाय त्याचा जात होता. तशीच त्याला पाडून ना बाबा रशीला एकदम हळूहळू जातात तेव्हा जर कोणीतरी तो गेला तिथे. आत्ता हवा तो भाई एकटा वन साईड कॉन्फिडन्स करून तिकडे गेलाय, पण तो लकीली वाचला. तिकडे त्याचा पाय चटकणार होता. त्याचं नशीब चांगलं होतं की वाचला. निकाल भाई, पैर का ग्रिप ले अच्छे से, पैर का ग्रिप अच्छे से ले. हाँ, रस्सी को घट पकड एकदम. हां, तर मित्रांनो, आजचा हा जो ॲडव्हेंचर भरलेला ब्लॉग होता, हा तुम्हाला कसा वाटला हे मला तुमच्या कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि तुम्हाला जर तितकीच मजा आली असेल जितकी मला आली ॲडव्हेंचर करताना, जितका थ्रिल, जितकी मस्ती मी केली आजच्या दिवसात ॲडव्हेंचर करताना, तितकी जर तुम्हालाही आली असेल हे बघताना, तर मग त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असंच जगत राहा, मस्ती करत राहा, क्योंकि ज़िंदगी जीने है, काटनी नहीं. चलो.